पत्रकार जे नाही आहेत त्यांनी या खोलीच्या बाहेर जावं जरा. नगर जिल्ह्यातले सगळे नेते सोडून पत्रकार जे नाही आहेत त्यांनी लोकांकडे बाहेर जावं. जरा जे पत्रकार नाहीत ना त्यांनी कृपा करून बाहेर जावं. आता मराठीत बोलले नगर जिल्हा थांबा, बाकीचे सगळे बाहेर थांबा. नगर जिल्हा फक्त थांबा, बाकीचे बाहेर थांबायला. आपल्या प्रशांत स्वागत करतो. नमस्कार. आज पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय या कार्यालयामध्ये देशाचे लोक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, पारनेरचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी लंके साहेब, आदरणीय ठाकरे साहेब, कळमकर साहेब, सर्व सन्माननीय माननीय नगर जिल्ह्याचे सामान्य अध्यक्ष राजेंद्रजी फाळके साहेब, माननीय वरपेज, सर्व सन्माननीय मंच आज या ठिकाणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या कार्यालयात आपण आला त्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. आज या पत्रकार परिषदेला जे विविध वृत्तवाहिन्यांचे तथा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आले त्यांचे मनस्वी स्वागत. या ठिकाणी आपण आता प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करतोय. तरी यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब बोलतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बोला. स्वागत करतो. नगर जिल्ह्याचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रांताचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब, संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, प्रताप काका डाकणे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप. नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरचा गवगवा झाला, नामोल्लेख झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं, त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे. त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार, आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता, परंतु ते कोणालाही त्या ठिकाणी आपला ठाव ठिकाणा लागून देत नव्हते. आणि म्हणून या सगळ्या मध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे माहिती. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो. आदरणीय पवार साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते. आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती
आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिव्हाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे. निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे. सामान्य माणसांच्या साठी आपला नेता, माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली आहे. संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली आहे. महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत, पण कोविड सेंटरच्या आत शिरून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भुरळ घातली. आज आमच्या बरोबर निलेश लंके पवार साहेबांना या ठिकाणी भेटायला आले. पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे. किंबहुना पूर्वीपासून पवार साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली. पवार साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करतात. मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले, मी त्यावर जास्त वेळ घेत नाही. निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले. निलेश लंकेंनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम, सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो. आज मला खात्री आहे की निलेश लंकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे, नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे. आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझे वाक्य मी मागे घेतो. तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो. काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की 1:30 वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं, जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं. सकाळी पुन्हा 8 वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं. आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्ष्या आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे. त्यातलाच एक नेता ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो. आज या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी, ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून ते आपले सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब संसदपटूने काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब. दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी वडीलकीचं मार्गदर्शन करणारे आमचे दादाभाऊजी कळमकर, आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नेहमी मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करणारे आदरणीय मालकी तात्या, आमचे दुसरे
बंधू पण म्हणू शकतो आणि वडिलकीच्या नात्याने मला नेहमी थोडा दमसुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ढाकणे, आमचे सहकारी मित्र श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप, दुसरे आमचे सहकारी विधानसभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि ज्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांच्या माध्यमातून फायदा झाला, म्हणजे प्रत्येक बांधाव जाऊन त्या ठिकाणी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे प्राजक्तदादा तनपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी. आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आत येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं प्रवेश करता का? आणि मी पवार साहेबांच्या विचारधारेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवते की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता. तुम्ही पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले, मुलं आईवडिलांना विसरले, नवरा बायको एकमेकाला विसरले. त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर 31,000 लोकांना आपण उपचार देऊ शकलो. म्हणजे ती सुद्धा एक असं अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांची त्या ठिकाणी मला लाभलेली आहे. म्हणून आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं, 22 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली, दुसरी लाट आली, त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयस्पर्शी झाल्या, म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये, त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं, त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असो किंवा लॉकडाऊनच्या घटना असो, त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे, ही भूमिका होती. त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे. मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी एक त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बनवितो. ती ॲम्ब्युलन्स म्हणजे फिरता दवाखाना असणार आहे, त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणार आहे, प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार, त्या ठिकाणी ECG होणार. अशी अद्यावत म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी ॲम्ब्युलन्स नाही, अशी एक ॲम्ब्युलन्स अद्यावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे. म्हणून आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो. डॉक्टर रामकृष्ण. हो, तुम्ही म्हटला की पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता, आता आज पुढे राहणार आहात. विचारधारेबरोबर आज पक्षात राहणार आहात. विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना. साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना. तुम्ही पहा, तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंतच्या, माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा, आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना. तर पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना, ही जागा घेऊ शकत नाही. खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात, खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात अशी टीका अजितदादांनी तुमच्यावरती केली असेल. खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही कुठली. म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारेबरोबर उद्या पण बहुजन समाजाचे सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो नेता आहे, नेत्याची विचारधारा बरोबर आहेच का? आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. पुस्तक प्रकाशन महत्त्वाचं आहे. राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा मी साहेबांच्या शेजारी बसलेलो आहे. साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती, काल पण, उद्या पण असणार, काल पण होती. त्यापेक्षा वेगळं काय.
असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर पक्ष सोडला त्यांचा तर तुमच्यावर कारवाई होईल, तुमची आमदारकी जाईल, पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत तुमचं नाव होईल. अजून काय मी पुढं ऐकलं पण नाही, माझ्याशी असं कुठली चर्चा पण नाही. ते म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं 4 बोट अंतर असतं, असं असू शकतं. मी प्रत्यक्षरित्या माझ्याशी बोलणं झाल्यानंतरच त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो ना. पण लंके साहेब, पण आम्हाला तुमची तयारी आहे का? तयारी आहे का पक्ष ही किंमत चुकवण्याची तुमची तयारी आहे का? वेळप्रसंगी जर नाही, साहेबांकडे कसं असतं काही गोष्टी, एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं ना. खासदारकीबाबत काय भूमिका आहे तुमची? इथं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे. या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले आहेत. त्यामुळे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेलं बरं. संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते, त्यावेळेस काही बोलणी झाली का? त्यावेळेस अमोल कोल्हेने गळ टाकला तुम्हाला? शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललं होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं. कधी कधी त्यांचा तारखा ॲडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची, तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला 2019च्या आधीचा, आम्ही एकत्रच होतो. आमचे एक वेगळे संबंध आहे, एकदम भावासारखे संबंध आहे. नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो. आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब, तुम्ही मला फक्त एका बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे, नाही तुम्ही उठणार नाही. त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले. आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना, आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना, पत्रकारांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं. मला आज पण ते समक्ष आहे. कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही, त्या चर्चा सुद्धा नाही. एक प्रश्न, आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत. अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही. आम्ही सगळे बरोबरच आहेत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे का तुतारी आहे? कन्फ्युजन अजून आहे की आदरणीय साहेब या आमच्या आपल्या सर्वांचे सर्व आदरणीय साहेब, पण साहेब सांगतील तो आदेश ना. साहेबांनी आदेश इथं एवढं साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणं एवढं सोपं अजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजितांसोबत गेला होतात का की साहेबांसोबत होता? हे असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे. तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला? ते लोकसभेच्या अरे त्याच विचारधारे वे ना आम्ही. काल पण त्या विचारधारे होतो, आज पण उद्या पण. आम्ही का विचारधारा सोडली? पक्षाच्या वतीनं पारनेरची जागा लढवायचा विचार आमचा आला. त्यावेळेला पारनेरमध्ये लग्नाच्यासाठी तयार असावे आणखी आमचे काही सहकारी होते. पण मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाशी आलो की या निवडणुकीला लोकांच्या समोर निळे सरकार यांचीच उमेदवारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी उचलून केला. पारनेर हा दुष्काळी तालुका, त्याचे चित्र वळण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांची प्रयत्न होते. तिथे इमारतीची आणली, कारखानदारी वाजवली, तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली. आणि पारनेर एक असं ठिकाण आहे की फार मोठ्या प्रमाणावर तिथले नागरिक मुंबईत काम करतात. त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा
आम्ही केला आणि त्याचं महत्त्वाचं कारण वारकऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला. अनेक वेळेचे ते विधानसभेचे सभासद आम्ही ज्यांना त्याच्या पुढे दिले त्यांना निवडून देण्याचं काम फायदेच्या जनतेने केलं. आणि म्हणून अशाच काम करणारा आम्ही अत्यंत सामान्य परिस्थितीचा पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही यांच्याकडे पाहतो. आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळालेली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो, सभाही घेतल्या आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पारदेशात जनतेची सोय सेवा ही अखंडपणाने चालू केली. आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील अथवा नसतील पण त्यांची बांधिलकी जनतेशी प्रामाणिकपणाने होती. आणि बांधिलकी जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते. अनेक लोक काही विरोधी पक्षाचे असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो. आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो. पक्षाच्या कार्यालयात हे आले माझी खात्री आहे ते थोडं दुष्काळाचं संकट आहे. पाण्याच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकायचं काम करणारा लोकप्रतिनिधी तिथे असणं आवश्यक आहे. आणि ती गरज बँकेच्या माध्यमातून लागते याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही. जनतेची सेवा करण्याच्यासाठी ती कमी पडणार नाही. आणि काही आवश्यकता जर लागली तर आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर आहे. चला नमस्कार. साहेब एक फक्त प्रश्न आहे. आम्हाला लंकेश साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंसोबत दिल्लीत दिसतील? पारनेरमध्ये दिसतील. तिथे दिसतात पाहिजे आहे काय काम आहे. चला थँक्यू. तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात, त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात, मात्र तुम्ही अजितदादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात हे क्लिअर करा. मी एका विचार झाला बरोबर आहे ना. तर ते निवडणूक आयुक्त 2 नवे नियुक्त केलेले आहेत. आदिरंजन चौधरींनी त्याला आक्षेप घेतलेला आहे. आपली काय कसं आहे की निवडीची प्रक्रिया जी आहे त्याच्यावरती त्यांचं ऑब्झर्वेशन. तुम्ही काय होतं तुम्ही निवडीच्या प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारचे 2 लोक आणि सुप्रीम कोर्टाचे 1 न्यायाधीश मध्यंतरी सिलेक्शनच्या सिस्टीममध्ये बदल केला आणि सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांना कमी केलं. आज विरोधी पक्ष नेता एकटा आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे 2 अशा 3 त्याची निवड करायचा अधिकार आहे. याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी ठरवतील त्यांनाच त्या ठिकाणी निवडलं जाईल. तर विरोधी पक्षाच्या एका सभासदाचा विचारधारा त्याची स्वीकार त्या ठिकाणी कोणी करणार नाही. आणि बहुमत केंद्राचे 2 प्रतिनिधी असल्यामुळे त्यांचं आहे आणि त्यामुळे हवं तशा नियुक्त्या ते होतील त्याच्याने आमच्या मनात शंका नाही. साहेब वसंत मोरे आपली 2 वेळा भेट घेतलेली आहे. वसंत मोरेची काय नक्की भूमिका आपलं काय? आणि तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खुलासा करत नसो त्यावेळेस भेटले त्यांनी काही सांगितलं नाही. राजकारणाची व्यक्तीची चर्चा केली नाही. त्यांनी पुढं काय करावं याबद्दल सुद्धा ते बोलले नाही. ते आम्ही थँक्यू. प्रशांत